शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले। तसेच जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने निदर्शने करण्यात आली। त्याचप्रमाणे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन यांची भूमिका संशयास्पद असल्याचे देखील आरोप करण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या महिला प्रियंका जोशी व श्रुती नाईक यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती। खरं तर मी मगाशी म्हटलं अनेक राजकीय पक्ष सर्वे करतात, तिथे ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनताधारी आहेत की जिथे त्यांची ताकद कमी आहे तिथे ते कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधातले जे लोक आहेत बडगुजर साहेब हे नाशिक मधल्या एका विधानसभेचे त्यांची ताकद त्यांचं सामर्थ्य एवढं आहे की आणि हे शल्य आहे, हेच दुःख आहे। सुगरांची शक्ती आपल्या महाशक्तीपेक्षा मोठा एका प्रशांत जाधव नावा 2022 मध्ये तत्कालीन अंबडचेरीच्या सांगण्यावरनं चौकशी करतात तेव्हा बडगुजर काय विलक्षण घडतं, काय नेमकं सामदाम दंड आणि अचानक बडगुजर कुटुंबाचं नाव त्याच्यात। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, आम्ही हा प्रश्न माझ्यासारख्या प्रियंका जोशी किंवा आमच्या युवका आमच्यासारख्या सामान्य लोकांनी राजकारणात काम आहे। अत्यंत साधारण व्यक्तिमत्व इंजिनियर मुलगा 9 सप्टेंबरला तुम्ही अटक करतात, त्यांना अमानुष मारहाण करतात आणि बडगुजर पिता पुत्रांचं नाव घेण्यासाठी त्यांना भाग पाडतात। कुठल्या लोकशाहीचा स्तंभ आपण साजरा करतोय, कुठल्या लोकशाहीचा आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय, काय नेमकं हे चाललंय? ड्रग्स प्रकरण चाललंय, गोळीबार होत आहेत, महिला अत्याचार होत आहे, त्या सगळीकडे दुर्लक्ष आहे। सोकाल गृहमंत्र्यांचं हे काय दत्तक शहर आहे, परंतु सावत्र लेकरासारखी वागणूक शहराला मिळते। अत्यंत घातक आहे, अत्यंत वाईट आहे। जर म्हणजे 2022 मध्ये बडगुजर कुटुंबाचं नाव नव्हतं आणि अचानक 2024 मध्ये येत असेल तर मग गृहमंत्री साहेबांनी स्वतः फोन केलाय का? स्वतः यांनी हे नाव घेण्यासाठी नाही। मुळात आमचं हेच म्हणणं आहे की 15 दिवस आम्ही त्यांना देणार आहोत। 15 दिवस आम्ही महिला आघाडीने त्यांना दिलेले आहे शहरात, परंतु सावत्र लेकरासारखी वागणूक शहराला मिळते। अत्यंत घातक आहे, अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे। जर म्हणजे 2022 मध्ये बडगुजर कुटुंबाचं नाव नव्हतं आणि अचानक 2024 मध्ये येत असेल तर मग गृहमंत्री साहेबांनी स्वतः फोन केलाय का? स्वतः यांनी हे नाव घेण्यासाठी नाही। मुळात आमचं हेच म्हणणं आहे की 15 दिवस आम्ही त्यांना देणार आहोत। 15 दिवस आम्ही महिला आघाडीने त्यांना दिलेले आहे। शहरात अत्यंत मोठे प्रकार घडत आहेत, ड्रग्स प्रकरण। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।